नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. चैत्र यात्रेचं महात्म्य काय? कधीपासून सुरू झाली चैत्र यात्रा? ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी आणि अग्नी या पंचशक्तींपासून 8 वर्षीय स्वरूपात प्रकट झालेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबांना सर्वच जण ज्योतिबा, सौदागर, रवळनाथ, महाराज, केदारनाथ अशा विविध नावांनी ओळखतात. दख्खनचा राजा श्री ज्योतिबांचं मूळ नाव केदार असून त्यांना केदार हे नाव गर्ग मुनींनी दिलं होतं. पण तुम्हाला माहित आहे का, वाडी रत्नागिरी डोंगरावर चैत्र यात्रेला कधीपासून सुरुवात झाली आणि कधीपासून लोक देवाचे निशाण म्हणून सासनकाठी देवाची भेट घालण्यासाठी नेतात ते? शके 1468 सालच्या कृतयुगात सहस्र अर्जुन राजा हे जमदाग्नी ऋषींचे शाडू होते. एके दिवशी ते जमदाग्नी ऋषींच्या आश्रमात गेले असता त्याने रेणुका देवीला पिण्यासाठी पाणी मागितलं होतं. जमदाग्नी ऋषींनी रेणुका देवीने फक्त पाणी देऊन अर्जुन राजा यांना माघारी पाठवण्यास सांगितलं असताना देखील रेणुका देवींनी त्यांना जेवायला वाढलं. जेवण चविष्ट असल्यामुळे त्यांनी जेवण इतकं चविष्ट कसं काय असा प्रश्न विचारला. यावेळी रेणुका देवी आणि जमदाग्नी ऋषींनी कामधेनूकडे बोट दाखवलं. त्यावेळी अर्जुन राजाने त्यांच्याकडे कामधेनू मला हवी असल्याचं सांगितलं. त्यावेळी जमदाग्नींनी ती देण्यास नकार दिला. त्यावेळी रागाच्या भरात अर्जुन राजाने कामधेनूवर आणि जमदाग्नींवर शस्त्राने प्रहार केला. गायीवर प्रहार केल्याने रोहिले, रुमशाहाने, खुरासाने यासारखे अविंद निर्माण झाले. कामधेनूच्या रक्ताने आश्रमाची वाताहत झाल्याचं पाहून जमदाग्नी ऋषींचा राग अनावर झाला आणि त्यांनी परशुरामाला आपल्या मातेचा अर्थात रेणुका देवीचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे परशुरामावर मातृहत्येचा कलंक लागला आणि जमदाग्नींवर स्त्री हत्येचा दोष लागला. जमदाग्नी ऋषींनी रागावर विचार केला असता त्यांनी त्यांचा राग त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या रागाला बाहेर काढलं. त्यावेळी त्यांच्या रागाने त्यांना सांगितलं की मी आहे म्हणून तुम्हाला सगळेजण जमदाग्नी म्हणून मान देतात. तरीही त्यांनी राग त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बृहस्पती आणि आई अंबाबाईने विनंती केल्यानंतर तो राग केदारांनी प्रकट होतेवेळी धारण केला होता. जमदाग्नींचा राग धारण केल्याने केदारनाथांना रवळनाथ असंही संबोधलं जातं. झालेला सारा प्रकार मागे सारून जगाच्या कल्याणासाठी तुला प्रकट व्हावं लागेल अशी विनवणी जेव्हा रेणुका देवीला करण्यात आली तेव्हा रेणुका देवींनी 2 अटी घातल्या होत्या. मी प्रकट होताना फक्त मागे वळून कोणीही पाहायचं नाही आणि प्रकट झाल्यानंतर माझं मिलन जमदाग्नींबरोबर करा. त्यावेळी परशुरामाने अतिउत्सुकतेमुळे मागे वळून पाहिलं असता रेणुका देवी फक्त गळ्यापर्यंतच प्रकट झाल्या होत्या. कृतयुगातील रेणुका देवी ही यमाई स्वरूपात प्रकट झाली. यमाई रूपात प्रकट झाल्यानंतर विधवा स्वरूपात असणारी यमाई देवी ही ज्योतिबांच्या डोंगरावर न जाता चाफेबनी वास्तव्य करू लागली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला भेटायला येऊन वर दिल्याप्रमाणे आमचा उद्धार करा असं श्री ज्योतिबांना यमाई देवीने सांगितलं. चैत्र यात्रे दिवशी श्री ज्योतिबा आणि भक्तगणांनी आणलेली सासनकाठी यांची भेट होते. यानंतर हस्त नक्षत्रावर श्री ज्योतिबा देवांची पालखी यमाई देवीच्या भेटीला जाण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी पहिल्यांदा तोफेची सलामी देऊन घंटानाद केला जातो. मग श्रींची पालखी विसावा असणाऱ्या चौथऱ्यावर ठेवली जाते. यानंतर यमाई देवीकडे पालखी जात असताना भक्तगण पालखीवर गुलाल खोबऱ्याचे उधळण करतात. कारण श्री ज्योतिबा हे परिपूर्ण अवतार असून ते पूर्ण ब्रह्म सनातन आहेत. ते स्वतःचे गुरु आहेत. कारण प्रकट होताना त्यांच्याजवळ जानवे होते. भेटीसाठी जात असणारी पालखी वाटेत 5 ठिकाणी थांबत असते. कारण काही विधी करायचे असतात म्हणून. यमाई देवी श्री ज्योतिबांची पालखी चाफेबनात आल्यानंतर श्री ज्योतिबांना दृष्ट लागू नये या उद्देशाने मंदिराचा दरवाजा बंद करून घेते. यमाई देवीची सर्वांनी स्तुती केल्यानंतर यमाई देवी दरवाजा उघडते. त्यानंतर आपल्यात सामावून घेतलेले जमदाग्नी जेव्हा श्री ज्योतिबा विभक्त करतात त्यावेळी यमाई देवी दुसऱ्यांदा दरवाजा लावून घेते. कारण सर्वांसमोर आपण आपल्या नवऱ्याला बघितलं म्हणून. नंतर पुन्हा श्री ज्योतिबा यमाई देवीची स्तुती करत ए माई अशी हाक मारतात. त्यावेळी पुन्हा यमाई देवी दरवाजा उघडते. यानंतर यमाई देवी आणि जमदाग्नींचं लग्न श्री ज्योतिबा लावून देतात.
श्री ज्योतिबांनी हस्तक्षेप करून यमाई देवी आणि जमदाग्नींचं लग्न हस्त नक्षत्रावर लावून दिलं, म्हणून हस्त नक्षत्रावरच श्री ज्योतिबांची पालखी काढली जाते. हस्त नक्षत्रावर केलेली कोणतीही गोष्ट चिरंतर टिकते, म्हणून हस्त नक्षत्र श्री ज्योतिबांनी विवाहासाठी निवडलं होतं. या दिवशी पंचपक्वानांचं प्रतीक असणारी पुरणपोळी श्री ज्योतिबांना नैवेद्यातून दाखवली जाते. यावेळी लाखो पुरणपोळ्या तयार होतात. चैत्र यात्रेची सुरुवात ही प्राचीन काळापासून झालेली आहे. चैत्र यात्रेला पूर्वी 7 हत्तींवर नगारे असायचेत आणि ग्वाल्हेर घराण्याचे शिंदे, छत्रपती हिम्मत बहादर, छत्रपती शाहू महाराज आणि देवस्थान समिती अशा एकूण 4 घोडे असायचेत. 1468 साली बिदरचे सुलतान देवस्थान व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी मुलखी पाटील, गाव कामगार आणि देवाचे मानकरी यांच्या संगनमताने कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचे. मोगलशाही संपत आल्यानंतर कोल्हापूरची गादी निर्माण झाली. त्यावेळी देवस्थानचा सर्व कारभार छत्रपतींच्या अधिपत्याखाली सुरळीत होऊ लागला. भारत सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने न्याय विधी खात्याअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची स्थापना केली. सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सर्व कारभार पाहते. 36 सेवकांच्या वरती एक नाईक नावाचा अधिकारी असतो. तो या चैत्र यात्रेत कामांची पाहणी करतो. मध्ययुगीन कालखंडात श्री ज्योतिबांची 34 वर्ष अखंड वारी करणारे किवळगावचे नावजी नावाचे भक्त. नावजी एकही दिवस न चुकवता वाडी रत्नागिरीची पायी वारी करायचे. देवाचे निशाण म्हणून ते सासनकाठी डोंगरावर घेऊन यायचे. नावजी बुवांपासून सासनकाठीची प्रथा सुरू झाली. यानंतर त्यांची परंपरा पृथ्वीराव हिम्मत बहादर सरकार ग्वाल्हेरचे शिंदे घराणे चालवू लागले. हिम्मत बहादूर चव्हाण यांची सासनकाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात सर्वप्रथम उभी करण्याचा मान आहे. चैत्र यात्रे दिवशी पाडळी गावच्या सासनकाठीला पहिला मान दिला जातो. चैत्र यात्रेदरम्यान भक्तगण 8 गोत्रांपैकी देवांकडून मागून घेतलेला रंग निवडून सासनकाठी सजवून घेऊन जातात. एकूण नंबरच्या 96 सासनकाठ्या असतात. त्यापैकी सध्या 48 सासनकाठ्या चैत्र यात्रेसाठी येतात. यावेळी 800 वर्षांपूर्वी नियमित केलेल्या पुजाऱ्यांकडे भक्तगण जातात. येताना देवघरातील देवाची मूर्ती आणून देवांची भेट घालून देतात. नैवेद्य, अभिषेक, वस्त्र, नारळ घेतल्यानंतर कोणाच्या घरी जायचं नाही. घरी गेल्यानंतर गुलालाचे कपडे शेतात धुवायचे अशी प्रथा आहे. सलग 15 दिवसांचा पालखी सोहळा झाल्यानंतर चैत्र यात्रेची सांगता महाप्रसादाने केली जाते आणि ज्यांनी ज्यांनी चैत्र यात्रेला सहकार्य केलं त्यांचा सत्कार करून प्रशासन, मानकरी यांना त्याच वेळी आगामी चैत्र यात्रेचं निमंत्रण दिलं जातं. चैत्र यात्रेवेळी कुशिरे, पोहाळे ही दुमाली गावे आहेत जिथे देवाचे सेवेकरी आणि मानकरी राहतात. या गावांच्या महसुलातून चैत्र यात्रेचा खर्च केला जातो. चैत्र यात्रेची संपूर्ण माहिती श्री ज्योतिबा देवांचे शेजारतीचे वतनदार पुजारी सुनील जनार्दन आमाने सर यांनी दिली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरा नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.